जय भीम. मी मंगला पंकज वासनी बोलत आहे. आणि मालटेकडीच्या दिवशी जे मॅटर जे झालं होतं तर ते 4 व्हीलर वाल्यांनी मला उडवलं होतं. आणि त्याची चाबी जी होती, गाडीची चाबी वगैरे जी मी काढली होती आणि त्याचा चष्मा वगैरे पण घेतला होता. तर त्या पिरियड मध्ये त्याने मला धक्का दिला होता. तो रॉंग साईडला उभा होता आणि ज्या साईडला मी उभी होती तर त्या साईडनं त्यांनी मला धक्का दिला. आणि ऑलरेडी माझ्या पायाला फ्रॅक्चर होता आणि माझ्या डोक्याला मार असल्यामुळं तर त्यांनी मला धक्का दिला. आणि तो मान्य हे करत होता, म्हणते की मी धक्का दिला नाही. तर त्याच्यामुळे हा वाद जास्त झाला होता त्या दिवशी. आणि त्या दिवशी सगळे लेडीज जे पण पोलीस वगैरे, जे पण अधिकारी वगैरे, पब्लिक वगैरे जे कोणी होतं, त्यांनी माझी साईड न घेता त्या डॉक्टर असल्यामुळं त्याची साईड घेतली आणि माझी पूर्ण जेवढे व्हिडिओ वगैरे सगळ्या ठिकाणी माझी व्हायरल करून टाकली आणि मला पूर्ण ब्लेम करून राहिले की बा तुमच्याचमुळे स्वतःच्या हाताने तुम्ही स्वतः हे केलेलं आहे. तर त्याच्यात माझी काहीच चुकी नाही. तो जो डॉक्टर आहे त्याचीच चुकी आहे. आणि त्यांनी मला भरपाई म्हणून फक्त 1500 रुपये दिले. त्याला मी 10,000 म्हटलं तर माझी गाडीचं पूर्ण नुकसान केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी ते पोलिसांथ्रू काय मॅटर केलं काय नाही, तर मला रफादफा तिथून करून माझ्या हातात फक्त 1500 रुपये दिले. आणि माझी हालाकी एवढी कंडिशन एवढी डाऊन आहे की मी माझं स्वतःचं जे काही आहे उदरनिर्वाह मी स्वतः करते. माझा मुलगा आणि मी आहे, त्याच्या व्यतिरिक्त मला कोणाचा काहीच सपोर्ट नाहीये. आणि जे काही घटना होती तर त्या घटना तुम्ही ते मालटेकडचे जिथं पण सीसी कॅमेरा असेल तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. बस माझे फक्त एवढंच होतं की प्लीज मला बदनाम करू नका आणि माझी याच्यात काहीच चुकी नाहीये. आणि त्यात माझं कसं आहे, माझं जे ड्रायव्हिंग लायसन आहे तर ते ड्रायव्हिंग लायसन कॅन्सल करण्यात आलं, रद्द करण्यात आलं की जेणेकरून मी पूर्ण ऑल इंडियात म्हणजे फेमस झाली बा, म्हणून माझं लायसन निघत नाहीये. आणि माझा मुलगा आणि मी स्वतः राहते आणि मला कोणाचा काही सपोर्ट नाही आहे. तर प्लीज मला पोलिसांच्या जे काही मॅटर जे झालेले आहे तर मला माझी गाडी इन्शुरन्सवर असल्यामुळं आणि लायसन नसल्यामुळे माझी गाडी मला रिपेअर करता येत नाही आहे. तर प्लीज मला थोडं काही सपोर्ट करा, बदनामी नका करू. आणि याच्यात माझी काही दोष नाही, दोष त्या माणसाचा होता आणि तो माणूस निघून गेला. पण हालाकी लोक मला वेगळ्या नजरेने पाहतात आणि मला टॉर्चर करत आहे. आणि सिटी न्यूजच्या माध्यमातून मी इथे आली आहे आणि जे पण प्रतिक्रिया जे मला जे बोलायचं होतं ते मी इथं बोलण्यासाठी आली आहे की प्लीज मला ब्लेम करू नका. आणि माझी सध्या परिस्थिती चांगली नाहीये, एकटी आहे, माझ्या मुलाला घेऊन मी राहते. फक्त मला सपोर्ट पाहिजे आणि ज्या व्यक्तीने माझ्यासोबत जसं केलं तुम्ही त्याला पकडा आणि त्याच्यावर कारवाई करा. बस माझी हीच एक प्रतिक्रिया आहे.